वेलकम टू डेव्हलप कुकिंग. आणि आज आपण पहिल्यांदाच बनवत आहोत आंब्याचा अचार, लोणचं. आणि मी पहिल्यांदाच बनवत आहे. इथे मी ना या मिरच्यांच्या बिया घेतल्या. लिटरली मी अर्धा तास झालं हे एवढंच बनवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना खूप बारीक 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 ना दगड आहेत, पण हे जरुरी पण आहे. मी फर्स्ट टाइमच बनवते, पण हे पण मला यूज करायचं त्याच्यामुळं ह्या मिरच्याच्या बिया आहेत ज्या मसाल्याच्या दुकानावरती इझिली मिळून जातात. सो आपण ह्या पण यूज करणार आहोत. मी ना रिव्ह्यू सांगेन ना मी फर्स्ट टाइमच बनवणार आहे, पण बघूयात कसं बनतंय वगैरे. मी सांगेन कसं बनलं वगैरे. आणि हां, मी व्हिडिओ बनवत आहे कारण तुम्ही लोक हे ट्राय करावं फर्स्ट टाइम म्हणून. चला बघूयात. मी हे सगळं करून घेते आणि मग व्हिडिओला स्टार्ट करते. मला असं वाटतंय ना की इतकंच इनफ आहे, कारण की आहे ना ह्या जे तुकड्या आहेत ते अर्धा किलो 1 किलो पण नसतील असं मला वाटतंय. की ते मी विचारलं नाही मम्मीला, पण ह्याचं ना सीन माझा हात दुखायला लागला ह्याला करून. मला असं वाटतं एवढंच बाद झालं. इतकं इनफ आहे की तेवढ्याला मूठ भरून काय करावं. थोडं अजून करते. माझ्या मम्मीने ना 2-3 वेळा अजून लोणचं बनवलं होतं पण ते ना बनवते आणि फ्रीजमध्ये टाकून ठेवते. त्याला ऊन द्यायचं असतं ना, ते ऊन देत नाही आणि मी पण काय लक्ष देत नाही. मी तिला म्हटलं तू ना मला कैऱ्या आणून दे, मी ना तुला लोणचं बनवून देते. ती सिरियस झाली आणि खरंच मला कैऱ्या आणून दिल्या. कैऱ्या नाही, काय म्हणतात त्याला, तुकडे करून आणून दिले कैऱ्याचे आणि म्हणली बनव लोणचं. आणि आता हे मला लोणचं बनवायला लावलं. मग मी तिला अजून म्हटलं की बाई मिरचीच्या बिया त्या पण लागतात ना. मग म्हणली ठीक आहे देते आणून. मग दिल्या. आणि ह्याच्यामध्ये सगळे दगड आहेत. आता ह्याच्या दगड काढून काढून माझा हात दुखायला लागला. आणि ह्याच्यामध्ये इतके छोटे छोटे दगड आहेत. हे बघा, छोटासा दगड. माझा हात दुखायला लागला ह्याला फिरवून फिरवून. मी नाही जास्त सगळं टाकून देणार आहे. तुम्ही तुमच्या ह्याने बघा. तुम्ही काय करा, मॉलमधून घेऊन या. मॉलमध्ये कसं सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं असतं. मी मसाल्याच्या दुकानातून आणले, डायरेक्ट फ्रीमध्ये आणले. तसं पण पैसे नाही दिले, तुम्ही पैसे देऊन आणा. मी हे करून घेते थोडंसं आणखीन आणि मग नंतर व्हिडिओ बनवायला घेते. मी सगळं साहित्य तर घेऊन आली आहे. मी 1 चम्मच हळद टाकणार आहे याच्यामध्ये. मी बघते अजून मेजरमेंट एवढे पुरेशी असेल तर मी नाही टाकणार अजून हळद. मी चोळून घेणार आहे पहिल्यांदा आणि नंतर मी मीठसुद्धा यूज करणार आहे.